तुम्ही कितीही चांगलं वागला तरी कोणाच्या ना कोणाच्या स्टोरीमध्ये तुम्ही खलनायकच असता. हा डायलॉग आपण नेहमीच ऐकतो. आणि सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात हा शब्द किंवा हे विधान अर्थात खलनायक हे वारंवार चर्चेत येते. त्याचं कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि लोकसभा खासदार सुनील तटकरे हे या सगळ्यामध्ये अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खलनायक ठरतायत अशी केली जाणारी टीका. यावरच बोलताना आज नाही तर गेल्या अनेक वर्षापासून काही जणांनी मला खलनायक ठरवण्याचा प्रयत्न केलाय असं स्पष्टीकरण तटकरेंनी नुकताच दिलंय. पण पवारांच्या जवळचे असणारे तटकरे खरंच खलनायक आहेत का हो? त्यांनी यावर स्पष्टीकरण देताना नेमकं काय म्हणले आणि नेमकं मग खलनायक कोण आहे हे सांगताना त्यांनी काय काय विधानं केलेत, या सगळ्यावरच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात. नमस्कार, मी संजना कट्टुकट मध्ये आपलं स्वागत. 28 जानेवारीला अचानक महाराष्ट्राला धक्का बसला. अजित पवार आपल्यातून निघून गेले आणि संपूर्ण राजकीय समीकरणं 360 अंशात बदलून गेली. यानंतर एकामागोमाग एक धक्कादायक आणि अनपेक्षित घटना घडत गेल्या. त्यातील पहिली घटना म्हणजे सुनेत्रा पवार यांनी लगेचच उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणं. दुसरीकडे अजित पवार यांच्या निधनानंतर राजकीय समीकरण बदलणारच हे स्पष्ट असताना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? मग एकत्र आल्यानंतर हा जो सगळा होल्ड आहे तो शरद पवारांकडे परत जाणार का, अशा चर्चा सुरू होत्या. मात्र सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत आपल्याला काहीही माहीत नाही असा धक्कादायक खुलासा शरद पवारांनी केला आणि हीच दुसरी मोठी गोष्ट ठरली. तिसरी गोष्ट म्हणजे अजित पवार यांच्या निधनानंतर अजित पवारांना दोन्ही राष्ट्रवाद्या एकत्र आणायच्या होत्या अशी सुरू झालेली चर्चा. कारण महापालिका निवडणुकांमध्ये अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र लढले होते. अजित पवारांना एकच राष्ट्रवादी एकत्र आणायची होती असे सांगणारे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही झाले. मात्र ही राष्ट्रवादी एकत्र येऊ नये म्हणूनच सुनेत्रा पवार यांना लवकरच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यास भाग पाडलं गेलं असे आरोप सुरू झाले. शिवाय संपूर्ण राष्ट्रवादीचा होल्ड शरद पवारांकडे जाऊ नये म्हणून पक्षातील काही प्रमुख नेते प्रयत्न करत होते आणि यामध्ये प्रामुख्याने 3 नावं समोर आली, ती म्हणजे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ. या तिघांनाही राष्ट्रवादीवर आपला होल्ड कायम ठेवायचा होता आणि शरद पवारांकडे तो जाऊ द्यायचा नव्हता. म्हणून या सगळ्या घडामोडी घडवल्या गेल्या आणि म्हणूनच कुठंतरी या सगळ्या मागं सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचा हात आहे असं म्हणत त्यांनाच खलनायक ठरवलं जात होतं. ते खलनायक आहेत असा आरोप त्यांच्यावर वारंवार आणि आतापर्यंत करण्यात आला. यावरच बोलताना याविषयी एक प्रश्नदंड विचारण्यात गेला आणि नुकताच एका मुलाखतीत G24 तासच्या वृत्तवाहिनीला टू द पॉइंट या मुलाखतीत त्यांनी उत्तर दिलं. उत्तर देत असताना ते म्हणालेत, मी 2019 पासून खलनायक आहे, तसेच 2022 मध्ये देखील तोच प्रकार घडला. शिवाय अजित पवार यांनी 2 जुलै 2023 रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यावेळी देखील आपणच खलनायक ठरलो. खरं तर माझ्या प्रश्नाचं उत्तर अजून 4 दिवस झालं मिळालं नसताना मी पुढच्या प्रश्नांची उत्तरं कशाला देऊ? विलिनीकरणाची चर्चा कोणी सुरू केली हे सर्वांना माहिती आहे. पहिल्या दिवसापासून चर्चा कोणी केली हे माध्यमांनी दाखवले. मी कशाला कोणाचं नाव सांगू? मला काय सांगण्याची आवश्यकता आहे? महाराष्ट्राच्या जनतेनं पाहिलंय, त्यांनी या संदर्भात बोलावं. म्हणजे 2019ला जेव्हा महाविकास आघाडीच्या आधी अजित पवारांनी पहाटेचा शपथविधी घेतला तेव्हा असो, 2022ला असो, 2023ला अजित पवारांनी महायुतीत जाणं असो, या सगळ्या वेळी आणि 2024ला लोकसभा निवडणुकीत कमी जागांवर सीटा निवडून येणं असतो, या सगळ्या वेळी आपल्याला खलनायक बनवण्यात आलं. पण यावर मी काहीही बोललो नाही. ज्या ज्या गोष्टी घडल्या यानंतर तेव्हा उत्तरं लोकांना मिळत गेली, आता ही उत्तरं मिळत जातील असं स्पष्टीकरण तटकरेंनी दिलं. आता तटकरे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर ते अजित पवारांच्या अतिशय जवळचे आणि विश्वासू नेते होते. हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. ते रायगड लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनुभवी, दक्ष आणि प्रभावी नेते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर 1995 पासून ते आमदार आहेत. यानंतर मंत्री, प्रदेशाध्यक्ष, खासदार अशी अनेक महत्वाची पदं त्यांनी भूषवलेत. शरद पवार यांनी त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली होती. जेव्हा राष्ट्रवादीत फूट पडली तेव्हा त्यांनी अजित पवारांसोबत जाणं मान्य केलं आणि तेव्हाही ते प्रदेशाध्यक्ष कायम राहिले. सुनील तटकरे पवार कुटुंबांच्या जवळचे कसे झाले याचं कारण त्यांचा राजकीय वारसा आहे. त्यांचे वडील दत्तात्रय तटकरे हे काँग्रेस पक्षाचे नेते होते. ते सरपंच राहिले होते. त्यानंतर शिवाय जिल्हा परिषदेतील ते विरोधी पक्षनेतेही राहिलेत. त्यामुळे सुनील तटकरेंना लहानपणापासूनच राजकारणाचे धडे मिळत गेले. वडिलांच्या निधनानंतर
तटकरे सक्रियपणे राजकारणात उतरले. 1984 पासून काँग्रेसमध्ये ते कार्यरत होते. 1985 मध्ये पहिल्यांदा माणगाव विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली, पण त्यांचा पराभव झाला. पुन्हा काही वर्षानंतर 1995 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावरून इथूनच निवडणूक लढवली आणि पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. त्या काळात युती सरकार सत्तेत असतानाही काँग्रेसची ही जागा जिंकणं त्यावेळी महत्वाचं ठरलं. 1999 मध्ये जेव्हा शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली, तेव्हा तटकरेंनी शरद पवारांसोबत जाणं पसंत केलं आणि त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. 1999 ते 2004 या काळात ते आमदार राहिले. पक्ष वाढवणे, पक्षनिष्ठा, शरद पवारांशी असलेली जवळीक यामुळं ते शरद पवार आणि अंतुले यांचेही निकटवर्तीय मानले जात होते. 2004 मध्ये त्यांनी अन्न व नागरी पुरवठा खात्याचं मंत्रीपद भूषवले. 2008 मध्ये ते राज्याचे ऊर्जा मंत्री राहिले. 2009 मध्ये पुन्हा एकदा विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली आणि श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला. 2014 मध्ये जेव्हा मोदी लाट होती, तेव्हा त्यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं, पण फक्त 2,500 मतांनी त्यांचा पराभव झाला. पुढे त्यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आलं. पुन्हा 2014 मध्ये पवारांनी त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली, जी आजही कायम आहे. 2019 आणि 2024च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी अनंत गीते यांचा पराभव करत रायगडची खासदारकी कायम राखली. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद कायम राहिलं. 2024च्या लोकसभा निवडणुकीत जिथं अजित पवारांच्या गटाला कमी खासदार निवडून आणण्यात यश आलं, तिथं सुनील तटकरे यांनी आपली खासदारकी टिकवून ठेवली. अर्थात ज्या सुनील तटकरेंनी शरद पवारांना साथ दिली, राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्यांनी अजित पवारांना साथ दिली आणि कायम पवार कुटुंबाच्या जवळचे राहिले. त्याच तटकरेंवर आज विरोधक असू देत किंवा घडणाऱ्या राजकीय घडामोडी असू देत, त्यांना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यांच्यावर सातत्याने टीका होतीये. राष्ट्रवादीचा होल्ड त्यांना स्वतःकडे ठेवायचा आहे, म्हणून हे सगळे प्रयत्न आहेत असं ते सारखं सारखं त्यांच्यावर आरोप केले जातात. या आरोपांना त्यांनी थेट उत्तर दिलेलं नाहीये. मात्र येत्या काळात घडणाऱ्या घडामोडींमधूनच या सगळ्याची उत्तरं मिळतील असा सुतोवाच देखील त्यांनी केलाय. मग खरंच असं काही होईल का? खरंच एवढं सगळं करणाऱ्या तटकरेंना खलनायक म्हणून त्यांच्यावर होत असलेले आरोप खरे आहेत का? तुम्हाला काय वाटतं? ज्या प्रकारे तटकरेंवर आरोप होत आहेत आणि त्यावर त्यांनी उत्तर दिले, यावर तुमचं मत काय? आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.